भगवान श्रीकृष्ण नेहमी सांगत असतो, मी हल्लीच्या काळामध्ये मी मराठी बोलते, तुम्हाला नंतर पाहिजे तर सुभाष ते हे करून सांगते, ऐका सुभाष करते. मी ह्या काळामध्ये तुमच्या कृपात वावरते. मला ज्या वेळेला माझ्या भक्ताला मदत करायची असेल त्यावेळेला तुमच्याच हातातून काम करतो, तुमच्याच पायाने चालतो, तुमच्या नजरेतून पाहतो आणि तुमच्या हातातूनच काम करत असतो. गेली कित्येक वर्ष 96 सालापासून कृष्ण सारखा सांगतो, विश्वजननी मंदिरात मूर्ती स्थापन करून विश्वजननीची आराधना होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. 96 पासून सांगत होता, पण ते काही कारणास्तव लांबलं. तिचीच इच्छा, आपण सगळं त्यांच्यावरच सोडायचं, म्हणजे ते होतं बरोबर. त्याप्रमाणे ह्या वेळेला सांगितलं, एक जानेवारी महिना सुरू झाला आणि कृष्ण सारखा पाठी लागला. विश्वजननी स्थापन करण्याची आत्ताच्या या काळाची फार मोठी गरज आहे आणि ती गरज पुरवण्यासाठी मी एलेला मूर्ती स्थापन करणार आहे. ती एलेलाच का? तर मी नेहमीच माझ्या भक्तांच्या इच्छाची पूर्तता करत असते आणि म्हणून मला एलेला करायची. न्यूयॉर्कच्या लोकांनी विचारलं होतं, न्यूयॉर्कला का नाही? कृष्ण बोललं नाही, कारण मी सांगतो काय ते, पण आता नाही सांगणार. विश्वजननी पुस्तक लिहिणार, त्या पुस्तकामध्ये मी हे सगळं वर्णन करणार आहे, आता सांगणार नाही. जानेवारी महिना चालू झाल्यापासून जेव्हा कृष्ण सांगतो त्यावेळेला इतक्या गोष्टी सारख्या सांगत होता. विश्वजननी मंदिर, विश्वजननीची स्थापना होणं आवश्यक आहे, एलेलाच होणार हे तितकंच आवश्यक आहे आणि माझ्या सगळ्या भक्तांसाठी मी उभी राहणार, मला उभं राहायचंय, त्यांच्यासाठीच मला उभं राहायचंय. आणि अशा या अर्थाच्या 7-8 ओळी लिहून दिल्या आणि मी लिहिलेल्या आल्यापासून रश्मीलाही सांगते, मला आठवण करा त्या ओळी वाचून दाखवायची. आज सकाळी कृष्णाने सांगितलं, तुला काही त्याची गरज नाही, पुस्तक लिहिणार, त्यात प्रत्येक गोष्ट येणार, त्याच्यामध्ये विश्वजन्य येणार. मला त्यातली पहिली ओळ एक आठवते ती सांगते तुम्हाला. मला कुणाचाही हेवा दावा नाही, मी सर्वांसाठी विश्वजननी आहे आणि विश्वजन्य आराधनेची आता अत्यंत मोठी गरज आहे, अत्यंत मोठी. ती गरजेची पूर्तता मी माझ्या भक्तांतर्फेच करत असते आणि म्हणून या ठिकाणी विश्वजननीची ही स्थापना. किती लहान लहान कौतुकाच्या गोष्टी सांगाव्या तितक्या थोड्याच आहे. मी एक शूद्र ताई म्हणून त्यांनी मला फक्त उभं केलेलं, त्याची ताई झाले म्हणून आज मी इथे उभी राहिलेले आणि तुम्हाला हे सांगते. त्यांनी मला ताई म्हटलं म्हणून हे सगळं घडलं. आणि आता सांगतो, आता तू ताई राहिली नाही, कृष्ण कुटीचा आणि तुझा काहीही संबंध राहिलेला नाही, तू आता विश्वजननी व्हायला पाहिजे आणि होणार. आणि झाली. काल सांगितलं विश्वजननी झाली. विश्वजननीचा अर्थ इतका मोठा सांगितला काल सांगताना. आतापर्यंत मी तुला ताई म्हणत होतो पण म्हणणार नाही याच्या पुढे ताई, याच्या पुढे तुला माझा मी साथी सांगेन. आणि विश्वजननीचं कार्य काय? माझ्या सर्व भक्तांसाठी ज्ञान आणि अज्ञान, तुला ओळखत असलेले आणि नसलेले माझे सर्व भक्त, त्यांच्यासाठी, माझ्या यंग जनरेशनसाठी, यंग जनरेशन म्हणजे सर्वस्व माझी आहे ती, त्यांच्यासाठी वेळ प्रसंगाला ताबडतोब मला धावावं लागणार आणि म्हणून ते. त्यानंतर भारतासाठी आणि विश्वासाठी, म्हणूनच मी ठिकठिकाणी केंद्र उघडले. केंद्र व्यक्तिगत आता इथे बसलेल्यापैकी कोणालाही तुम्ही विचारा, प्रत्येकाच्या घरी देवाचा एक फोटो असणारच, नाव वेगळं वेगळं असेल, परंतु त्याला एक फूल वाहिलं जाईल, अगरबत्ती दाखवली जाईल, नमस्कार केला जाईल, प्रसाद दाखवला जाईल,
प्रत्येक वेगळ्या वेगळ्या नावाने हाका मारतील, परंतु त्यातली ताकद आजच्या काळाला पुरेशी नाही. आजच्या काळाला सामुदायिक प्रार्थनेच्या बळाची इतकी आवश्यकता आहे हे सर्वांनी ओळखा. आणि म्हणून सांगितलं इथे काल तिकडच्या मालकांना देखील तुझ्याकडे एक सेंटर कर. आणि सेंटर म्हणजे काय? सेंटरला पूर्वीची जी कल्पना आहे, आपली पूजा करताना धूप अगरबत्ती सगळं काही आणलं पाहिजे. आपल्याला ताट दिसतं डोळ्यासमोर जुन्या लोकांना, अक्षदा गंध पुष्प सगळं. श्रीकृष्णाचं म्हणणं, आत्ताच्या ह्या काळाला मला फक्त भावनेची फुलवास आणि भक्तीचा प्रसाद दाखवा. तुम्ही जे घरोघर खाता, घरोघर तुम्ही प्रसाद जो खाता तो माझ्या इच्छेशिवाय तुम्हाला मिळणार नाही. अनेक घरं आपण अशी पाहतो, सुग्रास अन्न शिजलेलं असतं, पण खाताना एकाच्याही जीवाला शांती नसते, एकाचंही मन स्वस्थ नसतं आणि एकही ते सुखाने खात नाही. म्हणून आजच्या काळाला जर काय गरज असेल तर सामुदायिक प्रार्थनेची. म्हणून काल यांनाही सांगितलेलं आहे, इथे एक सामुदायिक प्रार्थना करा. सामुदायिक प्रार्थना म्हणजे आठवड्यातून तुम्हाला मला देण्यासाठी आजच्या काळाला अर्ध्या तासाच्या वर वेळच नाही, फक्त अर्धा तास. पुष्कळ आरत्या म्हणून तो कार्यक्रम लांबू पण नका, फक्त अर्धा तास. आणि त्या अर्ध्या तासामध्ये काय करा तर विश्वजननीचं रूप आणि विश्वसखा विश्वजननी याचं ओंकार रूप म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र करा. आणि तो 15 मिनिटं करा. त्यावेळेला घड्याळाकडे कोणाचंही लक्ष न जावं म्हणून तुमच्याकडे इथे तुम्ही हे लावता, गजर लावता किंवा टायमर लावता. आपल्याकडे इंडियामध्ये मी सर्वांना सांगते, घंटा वाजवा. एकानेच कोणीतरी घड्याळ पाहायचं, मुख्य मालकाने, आणि घंटा वाजवा. आणि 15 मिनिटं सर्वांनी डोळे मिटून पुरेपूर अगदी प्रार्थना करा. त्यातलं सेकंद मलाच द्या, ते कुठेही दुसरीकडे जाता कामा नये. कारण म्हणजे मनापासून तुम्ही ती प्रार्थना करा. त्यानंतरची 10 मिनिटं आपल्याला अनेक वेळा आपल्या ऐकिवात म्हणा, वाचनात म्हणा, पुष्कळ चांगल्या चांगल्या गोष्टी आलेल्या असतात आणि त्या आपल्या पुरत्याच राहतात. अशा वेळेला ते दैवीच पाहिजे असं नाही की मी समाजामध्ये पण वावरतो. आज तेच माझं विश्व आहे. आणि म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपल्या काही वाचनात आल्या असतील तर त्या सांगण्यासाठी त्याच्यासाठी फक्त लिमिट वेळ आहे 10 मिनिटं. उगाच अर्धा तास मला सुचली म्हणून तुम्हाला सुचलं म्हणून करत बसू नका. आणि शेवटची 5 मिनिटं गजर 5 मिनिटं झाला की येताना तुमचा त्या केंद्रातला उद्देश असा, आपण कृष्ण भक्तीसाठी, कृष्ण प्रेमासाठी, कृष्णाच्या आशीर्वादासाठी, कृष्णाची आपल्याला सत्संग मिळावा म्हणून आणि कृष्णाचं प्रेम मिळावं म्हणून आपण तिथे एकत्र येणार. आणि कृष्ण भक्तीचा ठेवा लुटत लुटत प्रत्येक जण आपल्या घरी जाणार. त्या केंद्रामध्ये 10 लोक जर आले तर ते 10 लोकांच्या घरी हा आशीर्वादाचा सहभाग झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत यायचं. तिथे दुसरी काहीही चर्चा गोष्टी करायच्या नाही. तुम्ही बरे आम्ही बरे काही नाही. कृष्णासाठी तुम्ही आलेल्या ओंकाराची जागृती करण्यासाठी तुमचं इथे कार्य आहे. आणि त्या कार्याला येताना बाकी काहीही करायचं नाही. चहा प्यायला जायचं असेल तर दुसऱ्या वेळेला जा. अमेरिकेत तिथे बऱ्याच वेळा जेवणा खाण्याची पद्धत आहे, ते काही